खिचडी घोटाळ्यात ईडीकडूनही फोडणी। खासदार संजय राऊत यांच्या बंधूंना नोटीस। संदीप राऊत यांची 30 जानेवारीला चौकशी। सत्ताधाऱ्यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल। मुंबई महानगरपालिकेत कोविडच्या काळात घोटाळ्यांची खिचडी शिजल्याचं समोर येत आहे। कारण यात स्थलांतरित कामगारांना वाटण्यात आलेल्या खिचडीत सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात आधीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे। त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांनाही याच प्रकरणात चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे। 30 जानेवारी रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश या नोटीसीतून देण्यात आले आहेत। 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का? तुम्ही काय करता? चिंचोके खाता? तुमची बायका परत परदेशात जाऊन राहतायत लंडनमध्ये 2-2, 3-3, 4-4 महिने विला घेऊन स्वतःचे। कुठून आले पैसे? त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का? पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही, आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही, लक्षात घ्या। आमच्यावर संस्कार आहे। मुंबई महानगरपालिकेतला खिचडी घोटाळा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात। मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटी रुपयांचा कोविड घोटाळा समोर आलाय। गरीब स्थलांतरित कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मिळून ही व्यवस्था केली होती। कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महापालिकेनं दिलं होतं। सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आली असं मुंबई मनपाचं म्हणणं आहे। पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय। खरं तर याआधीच संदीप राऊत यांची गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती। पण आता ईडीनं सुद्धा या प्रकरणात उडी घेतल्यानं चौकशीचा फास आवळायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। अशा पद्धतीने गरीब कामगारांच्या खिचडी खाण्याची लाज खरं म्हणतं ते ह्या लोकांना वाटले पाहिजे। 2-5 लाख काय 1 रुपया पण का खाल्ला कामगारांचा, करदात्यांचा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणून पुढे बघू काय होतं। जर तुम्ही स्वतःला स्वच्छ समजता तर मग चौकशीला सामोरं जायला घाबरता का? फक्त ईडीच्या आलेल्या समन्सवर ईडीवर आरोप करायचे, केंद्र सरकारवर आरोप करायचे, राजकारणाच्या भूमिकेतून कारवाई होते आरोप करायचे। मला वाटतं आपण जर शेण खाल्ला नसेल तर आपण घाबरण्याचं कारण नाही। याच खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनील बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त यांच्यासह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हे नोंदवले आहेत। पण ईडीनंही ठाकरे यांच्याशी संबंधित नेत्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। संदीप राऊत यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। त्यामुळे आता 30 जानेवारीच्या चौकशीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।